तर भाऊजीनं फोन केला होता, पण भाऊजीच्या ट्रू कॉलरला नाव वेगळंच कसं काय येतं या. हो, इथं दत्त मंदिर आहे. आता कांगव्यासाठी नाश्त्यासाठी इकडे यायला लागतंय. तर हा का ही बिल्डिंग आहे का ना, ह्या बिल्डिंगमध्ये स्वाती राहते आणि पहिली रूम स्वातीचीच आहे. चालवलं आहे स्टँड. काल माझं इतकं दुखत होतं ना कामावर, म्हणजे समजतच नव्हतं आधी. मला कालवा हे ते सहनच होत नाही. असं कोणाचं लग्न झालं, कोणाच्या पार्ट्या झालं, असलं सहनच होत नाही. वाजवा की दार उघड की. तर हा बघा हे स्वातीचं घर. आणि माझ्या फोनवर फोन केला माझा व्हिडिओ झाला इकडे. तुला बी फोटो लागला माझं जेवण झालंय. मला बोलायचं स्वातीला विचारा. स्वाती माहिती काल तब्येत कामावर नाही. मी काय बोलत राहते का कुणाला? मी कुणाला बोलत पण नव्हते आणि काहीच नाही. मला असं बसून वाटत नव्हतं. जेवण झालंय काय ते हीच होणार असं म्हणजे काय सुरुवात काय झाली माहिती आहे का, कामावर दोघींची जरा बडबड खिचखिच बहिणीची चालू होती. आणि त्या बडबडीमध्ये का ना मी तर काय बोललीच नाही. परत त्या बाया आता जाऊ दे ते असं म्हणजे लय कसं तरी लय म्हणजे सगळ्यांचा कालवा 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 कालवा. हिथं दुखायला लागलं अगोदर तर मी लक्ष देतच नव्हते. हिथं दुखायला लागलं, परत हे दुखायला लागलं, परत हे. आणि संध्याकाळी तर हे पाठीमागनं पण हे दुखायला लागलं. ह्या बेडशीटवाला आता पण तिकडं होताच की दोर अजून आला. आणि काय सांगू तुम्हाला, काल मला चेनच पडत नव्हती. आणि मी सकाळी स्वातीला म्हणलं मला जाऊ वाटत नाही, म्हणलं तिकडं मी इथंच झोपते. तर हे सगळेजण मला किती रिक्वेस्ट करत होते, जेवण कर जेवण कर. मी म्हणलं मला जेवायला नाही काहीच नाही. आणि मी आले अंग टाकून लगेच झोपली का नाही. मोबाईल तर घेतलं का, मोबाईल बी नाही घेतला, काय नाही, तशीच झोपली. आणि मग सकाळच्याला मला असं उठूच वाटत नव्हतं, उठायलाच नका म्हणलं. पण स्वाती म्हणली आंघोळ करा म्हणली, चहा प्या. मला ब्रश येते तिकडंच आहे, नाही म्हणली आंघोळ करा तेच कपडे घाला. मग इथंच आपलं दात कोलगेट फिरवलं येडं वाकडं, कारण तोंडाला गरं आल्यात आता माझ्या. गरं पडल्यात आणि इथं जर आहे. काय माहिती काय झालं का, स्वातीचं उष्ट पाणी बिणी पिली काय माहिती. मी तुम्हाला कवा दिलं उष्ट पाणी? मग उष्ट पाणी प्यायल्यावर जर तू म्हणते ते काय मारलं ते 2 भाज्या म्हणलं नाही का शेंग वड्याच्या. तर मग तोंड हे धुतलं. आंघोळ केले. मग स्वाती म्हणत होते चहा पिऊनच जा, पण म्हणलं नाही पाणी आहे तर म्हणलं मग कपडे हे धुऊ दे. मग कारभारचे 2 ड्रेस, माझ्या 2 साड्या धुतल्या, घरबीर पारोसं झाडलं आणि म्हणलं चला निघावं म्हणलं. तर आता काय नाही, दिवसभर झोपणार आहे मी, काय कामाला येणार नाही. त्या मला जसं झोप काढ वाटते, लय झोप वाटतं. झोपायचं आपलं कसं दुपारनं आपण घरी झोपतो, परत संध्याकाळी 8-9 वाजता झोपतो. मला तर रुटीन चांगलं बसलं होतं बाळवणीचं. 9 वाजल्यापासून 7 वाजता झोपायचं, 7 वाजता उठायचं, आवरायचं हे ते. पण आता इकडं आल्यापासून टायमिंग सगळा चेंज झाला आहे. संध्याकाळच्या तर जेवणाला टाईमच नाही, फार 12च वाजता ते जेवायला. आणि ते तब्येत लय झाल्यासारखं वाटायला मला, म्हणजे मला डोकं दुखतंय, मला बाकी काय नाही झालेलं.
डोकं दुखतंय आणि तोंडात गर आल्यात आहे आणि अंगावर सारखं सारखं दुखणं काढतं. तसं एक गोळी खाल्ली तर बरं होईल, पण मेडिकल पण इथून लई लांब आहे. मग सारखी ती मैत्रिणी एक आहे ते मनीषा ताई, तर ती मला म्हणली राधा ताई उद्याच्याला सुट्टी बिट्टी काय घेऊ नका, मी गोळ्या आणते तुम्हाला. तिला तर होय म्हणलं या, पण माझी इच्छाच नव्हती काल हे करायची. पण आता बाया एवढा जीव लावतं त्या मावशीला लावत, पण मावशीला म्हणून राधा ताई येत नाही का नंतर काय म्हणते मनीषा ताई म्हणत होते मी गोळ्या आणते म्हणले तुम्हाला, पण कामावर आहे असं करू नका म्हणले, मग लोड पडतो म्हणले. परत पोरांना पण भेटायला जायचं. सगळ्या माझा एवढं म्हणत होता मम्मी कावा यायची ग तो, मग जरा खवाळीच मी माझ्या लेकरांना सोडून एवढी राहते हिंडते फिरते, तर पण माझ्या लेकरांना माझी किती मयात येते तरी माझी आठवण करते ते. थांबा राहताय काय म्हणते बघा. हॅलो, मी सुट्टी घेऊ का? माझं काल पण लय डोकं हे ते दुखत होतं, काल संध्याकाळी सुटायच्या टायमाला म्हणलं आज येरबळ झोप काढावं म्हणलं. तुम्ही सुट्टीवर यायचंय का? बर, तुमची तब्येत आहे का बरी? तुमची तब्येत बरी? बर तर मावशीची पण तब्येत बरी नाही, मावशी पण आजारीच आहे त्या. मग ते तिकडं कुठं तर त्यांच्या बहिणीकडे गेल्या होत्या, तुम्ही बघितलंच असं. मग म्हणलं ही तर तब्येत बरी नाही म्हणून हिथं बसण्यापेक्षा म्हणलं आपलं बाहेरचं तर जरा काम बघावं. का लेकरांकडे जाऊन यावं. आता लेकरांकडे जायचं म्हणलं तर कारभारी तिकीट, माझं तिकीट, परत त्यांना एकट्याला लावलं की ते एकटं कुठं जाणार बसणार निवांत घरीच. परत मी इकडं रूम केलेली आहे, त्याचं भाडं परत झालं. गावाकडली उपाशी मारा येत नाही ना आपल्याला उपाशी राहायचं. खरंच एक कमेंट्स पण आली होती मला की राधा तू कोणत्या पण गोष्टीचा लय गडबडीने निर्णय घेते, पण तुझ्या निर्णयाला यश येतच नाही. खरंच नाही होत. पण मला वाटतं की आपण एखाद्या गोष्टीचा निर्णय घ्यायला जर उशीर केला तर चांगल्यावर पण पाणी पडतं. त्यामुळं असं जाऊ द्या, आपल्या नशिबात जर घाटा होतच असेल तर काय का नाही. कसं आहे आमचं काय असं ते कसं आहे निवांत. पोरगं म्हणतंय मम्मी मला करमत नाही, तू कवा यायचे. पोरगी तर फोनवर बोललीच नाही, त्यांना फक्त मैत्रिणी आणि मैत्रिणी. त्याने काय पडलं का नाही मग बापाचं नाही ध्यान होत, मग मम्मी. बाप तर डायरेक्ट म्हणतात आईला मागा तुमच्या, मला काय मागं नका. आणि हा काय 2 दिवस घरातनं बाहेर नाही कामासाठी पडले तर आजारी पडले की कुणाला सांगायचं, कुणाला बोलायचं. तर माझ्या दुपारपासून अंगावर काटा पडत जाऊ काय बळत केलं ना आज तर काय आवाजच निघाला बाहेर. आणि सरसकट सगळ्यांना सुट्ट्या घेतल्या तर कसं काय करायचं. नाही बा मी नाही सुट्टी घेतली, किती बी त्रास उद्या मनात आलाय हप्ता घेऊन आला वेगळी देणार किती बी मला तसंच रेटायचं. मी नाही सुट्टी घेतली. चला दुधाची पिशवी आणते जाऊन. आणलं साखर घेणं दूध घेणं विचार केला ना इकडे बघ. तेच गेलं जेवण करून बघण्यामध्ये जेवण करायचं केलं 3 वाजता बाहेर मला आंघोळ करून केलं.